नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर आज आपण इथं एकदम झणझणीत असं मिरचू किंवा मिरचीची चटणी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा भाजीला असलं तरी आपल्याला काही खावंसं वाटत नाही. तर इथं 1 वाटी शेंगदाणे घेऊन त्याला ओबड-धोबड असे वाटून घेतलेत. 7-8 लसणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे आणि पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे. कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात भरपूर. बंद चालू करून फिरवायचं नाही, तर एकदम बारीक असं हे कूट होतं. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहिजे. तर आता हे एकदम रवाळ टेक्स्चरचं तयार झालेलं आहे. यामुळे खमंग अशी लागते. तर इथं मी 2 हिरव्या मिरच्या जास्त तिखट असणाऱ्या घेतल्यात आणि ह्या थोड्याशा मिडियमवाल्या आहेत. जर का तुम्हाला तिखटच वापरायचे असतील तरीही चालतं. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एकदम मस्त अशी ही किंवा मिरचू तयार होतं. तर अशा प्रकारे हे थोडेसे मोठे-मोठे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला मिरचीचे. तुम्हाला हवे त्या आकारात कट करून घेऊ शकता. आता इथं कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम होऊ द्यायची आहे आणि तेल इथं 1 ते 1.5 पळी टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पण बेतानंच तेल टाकायचे, खूप सारं टाकायचं नाही. आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये हे कट करून घेतलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या. गॅस जी आहे ती मीडियम करायचं किंवा थोडासा कमी जरी केला तरीही चालतं. खूप असं भाजली नाही पाहिजे मिरची. तर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. साधारण एखादा मिनिटच आपल्याला हे परतून घ्यायचे, जास्त वेळ परतायची गरज नाही. लगेचच परतून होतं. तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळे चव एकदम भन्नाट अशी लागते आणि जास्त पण प्रमाण टाकायचं नाही. आता हे परत एकदा छान परतून घेतले. गॅस जे आहे ती लो फ्लेमवर केलेला आहे. आता हे वाटण जे करून घेतले ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इथं कोरडंसुद्धा ही चटणी बनवू शकता, जी की प्रवासात वगैरे तुम्हाला न्यायला नक्कीच आवडेल. आता हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण कच्चं आणि अद्रक कच्ची असल्यामुळे थोडंसं परतून घेतलं 1-2 मिनिट, की ही छान परतल्या गेलं की चव छान लागते ह्या चटणीची. हे बघा अशा प्रकारे तुम्ही भाकरीवर बांधून नेण्यासाठी किंवा डब्याला देण्यासाठी करू शकता. आता इथं अर्धी वाटी कोमट पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपल्याला सरसरीत अशी चटणी करून घ्यायची आहे. परत अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ परत मी टाकले. परत ह्याला हलवून घ्यायचे आणि छान शिजवून घ्यायचं आहे हे लो फ्लेमवरच, फास्ट गॅस करायचा नाही. आणि जाडबुडाच्या भांड्यामध्येच ही तयार करायची म्हणजे खाली लागणार नाही. आता घट्टसर 1 चमचा दही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामुळे छान असं चटपटीतपणा याला येतो. जास्त आंबट पण नसावं दही. ते घरचं दही मी इथं वापरलेलं आहे. आता दही टाकल्यानंतर लो फ्लेम करायची म्हणजे दही फाटणार नाही. आता परत ह्याला 5 मिनिट झाकून ठेवलं होतं मी. बघा ह्याला तेल सेपरेट झालेलं आहे चटणीचं. परत याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया.